तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 16. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे कमेंट करायला विसरू नका. तर आपण जर बघितलं तर सकाळी 10च्या सुमारास जर बघितलं, महाड, चिपळूण, खेड हा जर परिसर बघितला तर सातारा, भोर, पुणे, खेड, लोणावळा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे सकाळी 11च्या सुमारास. त्याचबरोबर घोटी, नाशिक, मनमाड, कोपरगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहिल्यानगर, राहुरी, कोपरगाव. तर हा परिसर जर आपण बघितला तर या संपूर्ण परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, त्याचबरोबर विजयपुरा, श्रीगोंदा हा जर परिसर बघितला तर जोरदार म्हणजेच येथे कोरडं वातावरण आहे, त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर सोलापूर, पंढरपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. लातूरमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. आता बघू या वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण थोडंसं पुढे जर गेलो तर दुपारी 2च्या सुमारास जर बघितलं तर हा कोल्हापूर पट्टा जर बघितला, निपाणी, कोल्हापूर, तर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात होणार आहे. कोल्हापूर परिसरात देखील पाऊस पडणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर येथे जर आपण बघितलं, ईश्वरपूर, त्याचबरोबर सातारा, चिपळूण, भोर, महाड, पुणे, खेड, लोणावळा, जुन्नर, अकोले हा संपूर्ण परिसर आपण बघू शकता. हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस वातावरणामध्ये बदल होऊन तेथे पडणार आहे 2 तारखेला दुपारी, शनिवारी 16 तारखेला. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे जर कोपरगाव, मनमाड, नाशिक हा परिसर जर बघितला, मालेगाव, तर येथे देखील वातावरणामध्ये बदल होणार आहे. इथे ढगाळ वातावरण होणार आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये. आता त्याच पद्धतीनं आता दिवसभर ऊन असणार आहे 16 तारखेला. जोरदार स्वरूपाचं कडक ऊन राहील दुपारपर्यंत आणि दुपारी 1-2च्या सुमारास वातावरणामध्ये बदल व्हायला हळूहळू सुरुवात होईल. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निघायला सुरुवात होईल. काही ठिकाणी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहील. काही ठिकाणी असं देखील होईल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. आता थोडंसं दुपारनंतर जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात बदल 5च्या सुमारास झालेला आहे. 16 तारखेला आपण जर बघितलं तर 5 तारखेला ते 16 तारखेला शनिवारी संध्याकाळी 5 वाजता जोरदार स्वरूपाचा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस पडणार आहे. आपण सर्वात आधी जर बघितलं तर बेलगाव हा जर परिसर बघितला, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर, सातारा, भोर, महाड, पुणे, खेड, लोणावळा, जवळजवळ हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर हे जवळजवळ या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या दिवशी संध्याकाळी 5च्या सुमारास पडायला सुरुवात होणार आहे. तर त्याचबरोबर आता मी इनडायरेक्टली पुणे बोललो, पण पुण्याचा सर्व परिसर यामध्ये सासवड आलं, भोर आलं, चाकण आलं, पिंपरी चिंचवड आलं, म्हणजे जवळजवळ पुण्यामधला सगळाच परिसर. इकडं कर्जत, लोणावळा हा संपूर्ण परिसर, जुन्नर, बोटा, अकोले, घोटी, शिन्नर नाशिक परिसरात येतो. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नाशिक परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे माळे आपण जर मालेगाव परिसर जर बघितला, मनमाड, कोपरगाव, धुळे, नंदुरबार, तर या परिसरात कोरडं वातावरण असणार आहे. पण येथे थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला, कारण कोरडं वातावरण आहे. पण येथे ढगाळ वातावरण तयार होणार आहे. त्यामुळं पाऊस पडणार नाही, पण ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कन्नड परिसर, त्याचबरोबर आपण जर बघितलं सार्वले, त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, त्याचबरोबर श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर या परिसरात देखील त्या संध्याकाळी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी 5च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कर्जत, बारामती, फलटण परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पाऊस पडणार नाही आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर तुळजापूर,
तुळजापूर परिसरात देखील उन्हाचा तडाखा असणार आहे. पाऊस नाही पडणार, कोरडं वातावरण असणार आहे. सोलापूरमध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. नलदुर्गा, लोहार, उमरगा हा जर परिसर जर बघितला आपण, तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. आता आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो हैदराबाद परिसरामध्ये, तर येथे जर बघितलं, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि या पावसाचा इफेक्ट महाराष्ट्रामध्ये नक्कीच होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस पडणारच आहे. त्याचबरोबर काही भागामध्ये कोरडं वातावरण असणार आहे, पण ढगाळ वातावरण देखील तिथे असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इकडं लातूर, सोलापूर परिसर जर बघितला विजयपुरा, तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात आणि आपल्याला कोणत्या भागातला हवामानाची अपडेट पाहिजे आहे, हे कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या परिसराबद्दल हवामानावर एक व्हिडिओ नक्कीच बनवू. त्यामुळं कमेंट नक्की करा. जर केली तर आम्हाला कळेल की आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात आणि आपल्याला कोणत्या भागामधला हवामानाचा अंदाज पाहिजे आहे. त्यामुळं कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.